नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ज्या रिपोर्टची मी खूप दिवसापासून वाट बघत होतो ना, तो रिपोर्ट आता पब्लिश झालेला आहे आणि त्याच रिपोर्ट्सवरती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर हा रिपोर्ट आहे एमफीकडनं आलेला, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात की किती लोकांनी नवीन SIP सुरू केली, किती लोक आता SIP भरतात आहेत, टोटल किती अमाऊंटचे SIPs वर्ल्ड वाईड म्हणजे पूर्ण भारतातनं तर आहेच, पण जगभरातून किती लोक SIPच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आहेत आणि इयर ऑन इयर त्याच्यामध्ये किती ग्रोथ झालेला आहे, मंथ ऑन मंथ किती ग्रोथ झालेला आहे, ह्या सगळ्या डिटेल्स आपल्याला या रिपोर्ट्समध्ये पाहता येतात. या रिपोर्टची मी एवढी वाट का पाहत होतो, कारण की गेल्या महिन्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडत होत्या. म्हणजे वॉर वगैरे झालं आणि वॉर वगैरेमध्ये जर तुम्ही स्टॉक मार्केट बघितलं तर जवळपास सेन्सेक्स जो आहे तो 10,000 पॉईंटने खाली आला होता. बँक निफ्टी जो आहे तो खूप खाली आला होता. निफ्टी 50 जवळपास 2,500 ते 3,000 पॉईंट्सने खाली आला होता. आणि ओव्हरऑल ज्या लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती ना, त्या सगळ्या लोकांची म्युच्युअल फंडमधली इन्व्हेस्टमेंट रेडमध्ये गेली होती. म्हणजे खूप सारा लॉसेस त्यांना तिथे त्याच्यामध्ये दिसत होता. आणि त्यामुळे बरेच जे नवीन इन्व्हेस्टर्स आहेत ना, त्या लोकांनी रिडम्शन केलं, म्हणजेच आपले पैसे काढून घेतले. भले लॉसमध्ये तर लॉसमध्ये लोक पॅनिक झाले होते की त्यांना असं वाटायला लागलं की आता एवढे पैसे मायनस व्हायला लागले, त्यापेक्षा आपण पैसे काढून घ्यावं. पण जे स्मार्ट इन्व्हेस्टर असतात ना, ते आपले पैसे काढून घेत नाही, तर आपली इन्व्हेस्टमेंट वाढवतात. तर तेच आपल्याला या रिपोर्टमध्ये पाहायला मिळणार आहे. तर चला मी तुम्हाला रिपोर्ट दाखवतो. आता ही एमफीची ऑफिशियल वेबसाईट आहे, असोसिएशन म्युच्युअल फंड इन इंडिया या नावाच्या वेबसाईटवरती गेलात तर तुम्हाला इथे हा रिपोर्ट पाहायला मिळतो. आणि हा रिपोर्ट सगळ्या लोकांसाठी आहे, म्हणजे ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्यांच्यासाठी, ज्या लोकांनी नाही केली आहे त्यांच्यासाठी, म्हणजे वर्ल्ड सगळे लोक ॲक्सेस करू शकतात. पब्लिकली हा रिपोर्ट तुमच्यासाठी बनवला गेलेला आहे आणि मी प्रत्येक माझ्या व्हिडिओजमध्ये ना याच रिपोर्टच्या माध्यमातून तुम्हाला डेटा दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आता जर तुम्ही इथे पाहिलात तर हा जो डेटा आहे ना, तो आहे SIP कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये किती अमाऊंटचे SIPs लोकांनी केलेल्या आहेत त्याचा हा डेटा आहे. तर जर तुम्ही इथे बघितलात तर मार्च महिना आहे आणि मार्च महिना म्हणजे गेल्या महिन्यामध्ये जेव्हा वॉर वगैरे सगळ्या गोष्टी सुरू होत्या त्यावेळेस लोकांची SIPची जी कॉन्ट्रीब्युशन आहे ना, ते आहे 32,000 करोड रुपये. 32,000 करोड रुपये. आणि जर तुम्ही एप्रिलपासूनचा म्हणजे गेल्या वर्षीच्या एप्रिलपासूनच्या डेटा आत्तापर्यंत जर पाहिला, एक फायनान्शियल इयरचा डेटा जर तुम्ही पाहिला तर कधीही 32,000 करोडला टच झालेला नाही हा डेटा. म्हणजे याच्यावरनं तुम्हाला समजत असेल की मी मागाशी काय सांगितलं की जे स्मार्ट इन्व्हेस्टर्स असतात ना, तर ते आपली इन्व्हेस्टमेंट कमी करत नाही, तर ते आपली इन्व्हेस्टमेंट वाढवतात. आणि म्हणूनच जो नंबर इथे तुम्हाला पाहायला मिळतोय ना, तो आहे 32,000 करोड. याच्या अगोदर फेब्रुवारीमध्ये तो होता 29,800 करोड, म्हणजे समजून चला ना 30,000 करोड असेल. फक्त मार्च महिन्यामध्ये 2,000 करोड नवीन अमाऊंट वाढलेली आहे. आयदर नवीन SIP सुरू झालेले असतील किंवा ज्यांच्या रेग्युलर ज्या SIPs आहेत ना, त्या अमाऊंट त्याच्यामध्ये जी आहे ना ती त्यांनी वाढवली असेल. 1,000 रुपयाची SIP त्यांनी 1,500 2,000 रुपये केली असेल. म्हणून ही जी काही अमाऊंट दिसते ना, ती आपल्याला 32,000 करोड दिसते. आणि ओव्हरऑल या पूर्ण फायनान्शियल इयरमध्ये किती अमाऊंटची SIPs लोकांनी केली, तर ती आहे 3,49,000 करोड रुपये लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत गेल्या एका वर्षभरामध्ये. आणि त्याच्या अगोदरच्या वर्षामध्ये जर तुम्ही पाहिलं, त्याच्या अगोदरचं म्हणजे 24-25 जे फायनान्शियल इयर आहे त्याच्यामध्ये होतं 2,89,000 करोड. म्हणजे जवळपास या गेल्या वर्षभरामध्ये ज्या काही खूप मोठ्या घडामोडी घडत होत्या, वॉर होत होतं, इंडिया पाकिस्तानचं वॉर होतं, त्याच्यानंतर टॅरिफ लागलेला, त्याच्यानंतर करन्सी डेप्रिसिएट होत होती, हे सगळ्या गोष्टी होत असताना सुद्धा जर तुम्ही बघितलं तर 60,000 ते 70,000 करोड रुपये ॲडिशनल वाढलेले आहेत. म्हणजे एवढे सगळं प्रॉब्लेम चालू आहेत. लोकांची इन्व्हेस्टमेंटमधली जी व्हॅल्यू आहे ना, म्युच्युअल फंडमधले ज्यांचा जो पोर्टफोलिओ आहे त्याची व्हॅल्यू वाढत नाही आहे, तर ती कमी होते. पण तरीसुद्धा लोकांची इन्व्हेस्टमेंट वाढत चाललेली आहे आणि ती झालेली आहे 3,49,000 करोड रुपये एका वर्षामध्ये. हे एका वर्षाचं आहे. ओव्हरऑल जर तुम्ही पूर्ण लोकांचा जर पोर्टफोलिओ बघितला ना, तर तो लाखो करोड रुपयांचा आहे. म्हणजे एवढे पैसे लोकांनी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्ट केलेले आहेत. आता या अगोदरचा म्हणजे आता हा झाला 25-26चा डेटा. या अगोदर 16-17 म्हणजे 9 वर्षापूर्वीचा जर तुम्ही डेटा इथे पाहिला तर 9 वर्षापूर्वी मार्च महिन्यामध्ये लोकांची इन्व्हेस्टमेंट होती म्युच्युअल फंडमध्ये 4,000 करोड फक्त. किती? फक्त 4,000 करोड. आणि ती आता झालेली आहे 32,000 करोड. म्हणजे जवळपास 9 पट व्हॅल्यू इथे वाढलेली तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे एवढे नवीन इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्ट करतायत. आणि कुठल्याही ठिकाणी जर लोक इन्व्हेस्ट करत असतील ना, तर त्याचा अर्थ काहीतरी तिथे नवीन घडतंय किंवा काहीतरी त्याच्यातनं आउटपुट मिळतंय, म्हणून लोक इन्व्हेस्ट करत असतील ना. आता यानंतर इथे खाली आहे की ह्या वर्षभरामध्ये किंवा
या गेल्या महिन्यामध्ये किती नवीन SIPs डिसकंटिन्यू झाल्या किंवा नवीन SIPs सुरू झाल्या त्याचा हा डेटा आहे. तर नवीन नंबर ऑफ SIPs किती रजिस्टर्ड झाल्या तर फक्त 52 लाख. हा जो डेटा आहे ना तो लॅक्समध्ये आहे, म्हणजे 52 लाख नवीन SIPs सुरू झाल्या. आणि त्याच्या अगोदरच्या महिन्यामध्ये म्हणजे कधी फेब्रुवारीमध्ये जानेवारीमध्ये किती होत्या SIPs नवीन रजिस्टर झाल्या 65 लाख, जानेवारीमध्ये 74 लाख, त्याच्या अगोदर 60 लाख. म्हणजे हा नंबर मोठा आहे. अगोदरच्या महिन्यांमध्ये लोक नवीन SIP सुरू करत होती, पण या महिन्यामध्ये SIPची जी नवीन सुरू होण्याची प्रक्रिया आहे किंवा नवीन SIP सुरू करणारी जी लोक आहेत ना ती आहेत 52,82,000. मग एवढ्या कमी SIP सुरू होऊन सुद्धा 32,000 करोडचं कॉन्ट्रीब्युशन जमा झालं. त्याला रिझनच हे आहे की जे ओल्ड इन्व्हेस्टर्स असतील ना त्यांनी त्यांची SIPची अमाऊंट वाढवलेली आहे. कारण की ही एक अपॉर्च्युनिटी होती. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये सांगत असतो की जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये असं करेक्शन येतं आणि तुम्हाला जर चान्स मिळत असेल ना तर त्यावेळेस आहे ना तुमची SIP अमाऊंट वाढवा. लॉंग टर्ममध्ये तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळतो. आणि तेच हे स्मार्ट इन्व्हेस्टर्स असतील ज्यांनी त्यांची SIP अमाऊंट वाढवली असेल. आणि त्यानंतर डिसकंटिन्यू होण्याचं प्रमाण जर तुम्ही बघितलं तर 53 लाख लोकांनी नवीन ज्या SIPs आहेत त्यांनी बंद केल्या असतील किंवा त्यांचं टेन्युअर संपलं असेल म्हणून 53 लाख लोकांनी SIPs बंद केलेलं आहे. म्हणजे जर प्रमाण बघितलं तर जेवढे लोकांनी SIP सुरू केल्या त्याच्यापेक्षा जास्त बंद करणाऱ्यांचं प्रमाण तुम्हाला इथे पाहायला मिळेल. पण तरीसुद्धा जर बंद करणाऱ्यांचं प्रमाण जास्त असेल तर SIPचं कॉन्ट्रीब्युशन कमी व्हायला हवं, पण ते कमी झालेलं नाही. हाच मुद्दा मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायचा आहे. तर या महिन्यामध्ये असं झालं आहे की नंबर ऑफ SIPs बंद होण्याचं प्रमाण जास्त आहे आणि सुरू होण्याचं प्रमाण कमी आहे. पण अगोदरच्या जर तुम्ही डेटा बघितला तर जिथे 60 लाख SIP सुरू झाल्या त्याच्या अगेन्स्ट 45 लाख SIP बंद झाल्या. इथे 74 लाख SIPs नवीन सुरू झाल्या, त्याच्या अगेन्स्ट 55 लाख SIPs बंद झाल्या. म्हणजे बंद होण्याचं प्रमाण कमी होतं, पण याच महिन्यामध्ये बंद होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि त्याचं जरी वाढलं असलं तरी SIP कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते 9,71,00,000 SIPsचं पोहोचलेलं आहे. आणि या महिन्याचं कॉन्ट्रीब्युशन मी तुम्हाला मगाशीच सांगितलं ते झालं आहे 32,000 करोड रुपये. हेच सांगायचं आहे मित्रांनो की जे लोक आहेत ना फक्त यूट्यूबवरती व्हिडिओज बघतात आणि नेगेटिव्ह व्हिडिओज बघतात की हे असं होईल ते तसं होईल, SIPsच्या अमाऊंट व्हॅल्यूज कमी होतील, म्युच्युअल फंडमध्ये लॉसेस होतील किंवा तेवढे रिटर्न्स मिळणार नाहीत, त्याऐवजी गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा, सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. पण कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट तुम्ही करत असाल ना तर त्याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो. गोल्डमध्ये जर तुम्ही 6 महिन्यापूर्वी इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्यावेळेस गोल्डची प्राइस होती 1,81,000 रुपये आणि आता ती आहे 1,50,000 रुपये. म्हणजे 30,000 रुपये मायनस आहात. आता ह्या मायनसमध्ये तुम्ही एक्झिट होणार का तर नाही. तर त्याला वेळ द्यावा लागेल ना. पुढचे 10 वर्ष 15 वर्ष तुम्ही जर ती होल्ड करून ठेवलं ते गोल्ड तर त्याची प्राइस वाढणार. आपल्या पूर्वजांनी पण तेच केलं होतं ना. गोल्डची प्राइस त्यावेळेस 30,000 रुपये तोळा होती, त्यांनी ते घेतलं आणि लगेच विकून टाकलं नाही, ते होल्ड केलं. म्हणून त्यांना आता 1,81,000 पर्यंतचा जो रेट आहे किंवा 1,50,000चा जो रेट आहे ना तो त्यांना मिळाला. तसंच म्युच्युअल फंडमध्ये असेल, तसंच दुसऱ्या कुठल्याही इन्व्हेस्टमेंटमध्ये असेल की जोपर्यंत तुम्ही तिला होल्ड करून ठेवत नाही तोपर्यंत त्याची प्राइस वाढणार नाही. पण जर तुम्ही कोणत्याही गोष्टी इन्व्हेस्टमेंट होल्ड नाही ठेवले, त्याच्यामध्ये पेशन्स नाही ठेवलं, त्याच्यामध्ये कंटिन्युएशन नाही ठेवलं तर लॉंग टर्ममध्ये कोणत्याही प्रोडक्टमध्ये तुमची वेल्थ बनणार नाही. म्हणजे तुम्हाला 1,81,000 रुपयावरती जेव्हा तोळं सोनं होतं त्यावेळेस तुम्ही ते 1 तोळं घेतलं, आज 1.5 लाखावरती तुम्हाला वाटतं की लॉस होतं, तुम्ही एक्झिट झाला, पुन्हा प्राइजेस वाढल्या सोन्याच्या, पुन्हा तुम्ही एंट्री केली, पुन्हा तुम्हाला असं वाटलं की आता कारण की प्राइस ह्या अपडाऊन होत असतात आणि जेव्हा पुन्हा प्राइस कमी आली त्यावेळेस तुम्ही परत एक्झिट झाला. तर असं जर लॉसेसमध्ये एक्झिट होत बसलात ना तर कधीच वेल्थ क्रिएट होणार नाही. म्हणजे आपण आपला पैसा फक्त गमावतोय ना की वाढवतोय. तर अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंटला कधीही तुम्हाला ग्रोथ मिळणार नाही, व्हॅल्यू क्रिएशन होणार नाही. त्यामुळेच माझं तुम्हाला हेच सांगणं आहे की म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल ना तर ॲटलिस्ट तुमचा होरिझन हा 10 वर्षाचा असणं गरजेचं आहे. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.